कर्नाटकात मुस्लिमांसाठी 4% आरक्षणाचा जो निर्णय होता तो मुंबई सरकारने फिरवला, म्हणजे रद्द केला आणि त्याच्यावरून एक गोंधळ माजवला जात आहे. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती काही गोष्टी लक्षात घ्या. सर्वोच्च न्यायालयाचा एक निकाल आहे तिथला, की त्या कर्नाटकापुरता आहे, की संपूर्ण मुस्लिम कर्नाटकातले हे कसे मागासवर्गीय आहेत हे मान्य करणारा आणि त्यांना आरक्षणाच्या बाबतीमध्ये ज्या समित्यांनी दिलेले अहवाल होते त्यांच्या आधारावरती ते आरक्षण दिलं गेलेलं होतं. मुळात त्याला मग काय कसं चॅलेंज केलं गेलं आणि ते सगळं विषय पेंडिंग आहे. एक विषय स्पष्टपणे जरा नीट लक्षात घ्या, की कुठलंही आरक्षण हे धर्माधिष्ठित देता येत नाही. भारतीय घटनेमध्ये धर्माधिष्ठित आरक्षणाची तरतूद नाही. एक धर्म पूर्णच्या पूर्ण मागासलेला आहे असं म्हणता येत नाही. त्याचं सगळ्यात सोपं कारण असं आहे की कुणालाही आपला धर्म बदलता येतो, त्याची इच्छा पाहिजे फक्त. पण तुम्हाला तुमची जात बदलता येत नाही. म्हणजे धर्माधिष्ठित राजकारण म्हणजे आरक्षण म्हणत असताना हे लक्षात घ्या की आपल्या घटनेनुसार धर्माधिष्ठित राजकारण देता येत नाही. वारंवार अशा पद्धतीचे जे प्रयत्न आहेत ते म्हणजे राजकीय पातळीवरती निर्णय घेतले जातात, मग त्याला कायद्यानं त्याला आव्हान दिलं जातं आणि त्या ठिकाणी ते रद्द करावं लागतं. वारंवार घडलेलं आहे. तसंच आर्थिकदृष्ट्या पण आरक्षण देता येत नाही. आर्थिक मागास आहेत त्यांना आरक्षण द्या, हे दोन्हीही मुद्दे वारंवार कायद्याच्या कसोटीवरती घासल्याच्या नंतर त्याचं पितळ उघडं पडलेलं आहे. खूप प्रयत्न झाले याच्यावरती. त्याच्यामुळे ज्या कोणाला आरक्षण हा विषय खरंच प्रामाणिकपणे समजून घ्यायचा आहे त्यांनी हे लक्षात घ्यावं की आरक्षण ही धर्माधिष्ठित नाही. आरक्षण हे आर्थिक निकषानुसार नाही. आरक्षण नेमकी काय गोष्ट आहे जोपर्यंत तुम्ही नीट समजून घेणार नाही तोपर्यंत हे बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत. किंवा मराठा आरक्षणाचा सुद्धा विषय होता आणि तेव्हाही आम्ही तसा सविस्तर व्हिडिओ केलेला होता. तुम्ही प्रत्येक ठिकाणी बघा, कोणालाही सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे 50%च्या पेक्षा आरक्षणवरती जायला नाही पाहिजे. त्या घटनेच्या मूळ तत्वाशी ते चूक ठरतं, विपरीत ठरतं आणि त्याच्यावरती नंतर पुढं आणि वारंवार ज्या तामिळनाडूचा उल्लेख केला जातो तेही निर्णय सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रलंबित आहे आणि केव्हा ना केव्हा तरी तो बरखास्त होईल, हे काही वेगळं सांगायची गरज नाही. त्यामुळे धर्माधिष्ठित आरक्षण नाही, आर्थिक निकषानुसार आरक्षण नाही, 50%च्या पुढं आरक्षण नाही. तुम्ही कुठलाही विषय घ्या, म्हणजे जसं आता मराठ्यांनी आरक्षणासाठी आंदोलन केलं, ओबीसींचं आरक्षण आहे आंदोलन आहे, असंख्य विषय. तुम्ही हे सगळे विषय लक्षात घ्या. मोदी सरकारच्या पहिल्या कालखंडामध्ये वारंवार समोर आले, विरोधी पक्षाकडून आणल्या गेले, गोंधळ झाला, देश पातळीवरती झाला. सगळं झाल्याच्या नंतर हे सगळे थंड बस्त्यामध्ये गेले. महाराष्ट्रामध्ये 57 मूक मोर्चे कसे निघाले आणि ते मराठा आरक्षणाचं काय आणि कसं वाटोळं झालं सर्वोच्च न्यायालयात सगळ्यांना माहिती आहे. आताही परत मुस्लिम आरक्षणावरती असाच बुद्धिवाद केला जातो आहे. त्याच्यामुळे हा जो पहिला निकष आहे की धर्माधिष्ठित नाही. आरक्षण काय आहे तर त्या जातींसाठी आरक्षण आहे की त्या जातीमध्ये जन्मल्यामुळेच तुम्हाला जाणीवपूर्वक एखादी संधी नाकारल्या गेली. संधी उपलब्ध होती, तुम्ही विकास करून घेतला नाही, ही गोष्ट वेगळी. तुम्ही मागास आहात, तुमचा विकास झाला नाही, तुमची आर्थिक परिस्थिती खराब आहे आणि तुम्हाला खराब ठेवल्या गेलं आहे. दोनमध्ये फरक आहे. त्यामुळे जेव्हा जेव्हा ओबीसी आणि इतर जाती उच्च जातींनी जाणीवपूर्वक त्यांची परिस्थिती कशी खराब आहे ह्या नावानं ओरड करायला सुरुवात केली, त्याच्यामध्ये तुमची परिस्थिती खराब आहे याच्यावरती वाद करायची गरज नाही. मराठ्यांची परिस्थिती खराब आहे याच्यावरती वाद होणार नाही. पण मराठ्यांची परिस्थिती ही खराब ठेवलेली नाही आहे कोणी. तसं तर बहुतांश लोकांची परिस्थिती खराब आहे. दलितांना आणि म्हणजे आदिवासींना, SC STचं, शेड्यूल कास्ट अँड शेड्यूल ट्राईब्स, अनुसूचित जाती आणि जमाती यांना आणि भटके विमुक्त यांना आरक्षण देण्याचं मूळ कारण असं आहे. पहिली गोष्ट म्हणजे त्यांना जाणीवपूर्वक ज्ञानाच्या संधी नाकारल्या, शिक्षणाच्या संधी नाकारल्या, विकासाच्या संधी नाकारल्या आणि त्यांना गावकुसाच्या बाहेर ठेवल्या गेलं. म्हणजे ठरवून एखादी स्पर्धा आहे, त्या स्पर्धेमध्येच दोघांनाही पळायला लावत असताना एकाचे पाय बांधून टाकलेले. तो पळाला आणि त्याच्यामध्ये यशस्वी झाला की नाही नंतरची गोष्ट आहे. तुम्ही त्याचे पाय बांधून टाकलेले आहेत हे लक्षात घ्या. म्हणून अनुसूचित जाती जमातींना जे आरक्षण दिलेलं आहे ते नैतिक यासाठी आहे की त्या जाती जमातींना ठरवून संधी नाकारलेली होती. तशी इतरांना, म्हणजे ते मुस्लिम असो, ते मराठा असो, ते इतर ओबीसी सुद्धा असो,
ओबीसीचं आरक्षण आणि SC STचं आरक्षणामध्ये मूलभूत फरक आहे. SC STचं आरक्षण हे लोकसंख्येच्या प्रमाणात दिल्या जातं आणि ओबीसी आरक्षण हे रिप्रेझेंटेटिव्ह प्रातिनिधिक स्वरूपात दिल्या जातं. किती ओबीसी आहेत आणि त्यांची लोकसंख्या किती आणि त्याच्या प्रमाणात किती आरक्षण द्यावं असं नाही येते. फक्त रिप्रेझेंटेटिव्ह प्रातिनिधिक स्वरूपामध्ये ओबीसी जातींना आरक्षण दिले गेले. SC STचं आरक्षण हे लोकसंख्येच्या प्रमाणात आहे. आरक्षणातल्या ह्या बारीक गोष्टी आपण लक्षात घेत नाही म्हणून त्याच्यावरती असे नको ते बुद्धिभ्रम तयार केले जातात. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे SC STना दिलेलं आरक्षण अनुसूचित जाती जमातींना त्यांची उपेक्षा झाली म्हणून आहे तसंच दुसरीकडून ते आरक्षण वैयक्तिक नाही. सगळ्यात मोठा गैरसमज असा आहे की तुलना करताना हा दलिताचा पोरगा, त्याचं घर सगळं चांगलं, सगळं व्यवस्थित होतं, माझ्यापेक्षा त्याचे मार्क कमी आहेत आणि माझे मार्क जास्त असताना मी केवळ उच्च जातीमध्ये जन्मलो म्हणून मला कसं डावललं गेलं, त्याची तर आर्थिक परिस्थिती चांगली, माझी आर्थिक परिस्थिती खराब आहे. ही तुलना पूर्णपणे आरक्षणाच्या बाबतीत गैरलागू आहे. त्या व्यक्तीला तो विशिष्ट समाजाचा प्रतिनिधी आहे म्हणून आरक्षण दिलं गेलेलं आहे. प्रोव्हायडेड दॅट म्हणजे अनुस्यूत हे आहे की त्यानं त्याचा उपयोग त्याच्या जातीच्या उत्थानासाठी करून घ्यावा. तो करतो की नाही हा वेगळा वादाचा मुद्दा आहे. त्याच्यावरती आपण वेगळा व्हिडिओ करू. आम्ही यापूर्वी पण त्यावर चर्चा केलेली आहे. त्याच्यामुळे कुणाही SC STना दिलेलं आरक्षण हे त्यांनी त्यांच्या जात समूहाचं उत्थापन करून घ्यावं, विकास करावा, समाजाच्या मुख्य प्रवाहात त्यांना आणावं याच्यासाठी दिल्या गेलेला आहे. त्यामुळे वैयक्तिक पातळीवरची तुलना गैरलागू आहे. त्याला दिलं आणि मला का नाही असं म्हणता येत नाही. ते त्याला दिलेलं नसून तो त्या समाजाचा प्रतिनिधी आहे ज्या समाजाला वर्षानुवर्ष जाणीवपूर्वक उपेक्षित ठेवल्या गेलं असं जातीच्या बाबतीमध्ये सांगता येतं. कारण तसे समाजशास्त्रीय ठोस आणि स्पष्ट पुरावे आहेत. धर्माच्या बाबतीतले नाहीत. कुठल्याही धर्माला अशा पद्धतीनं कोणी मागास ठेवलेलं नाही. एक. दुसरा त्याच्यातला सगळ्यात अडचणीचा आणि महत्त्वाचा मुद्दा आहे की आरक्षण हे आर्थिक निकषावरती दिल्या गेलेलं नाही. आपल्या घटनेमध्ये ह्या सगळ्याची जेव्हा चर्चा झाली तेव्हा हे स्पष्ट झालेलं आहे की मागास दलित म्हणजे SC ST उपेक्षित जाती जमातीची आर्थिक परिस्थिती जरी चांगली झाली तरी सामाजिकदृष्ट्या त्यांना प्रतिष्ठा प्राप्त होत नाही. आर्थिकदृष्ट्या संपन्न असलेला दलित आणि आर्थिकदृष्ट्या तुलनेनं सामान्य असलेला उच्चवर्णीय यांच्या दोघांच्या सामाजिक स्थानात तरीही फरक राहतो. म्हणून आरक्षण हे सामाजिक स्थान उंचवण्यासाठीच्या प्रयासातला एक छोटासा भाग मानला गेलेला आहे. आर्थिक निकष तिथे लागू होत नाहीत. वारंवार उच्चवर्णीयांची आर्थिक परिस्थिती कशी खराब आहे, ब्राह्मण कसा गरीब आहे, जैन कसा गरीब आहे, त्याला कसं मदत केली पाहिजे, आर्थिकदृष्ट्या ज्यांची परिस्थिती खराब आहे त्यांच्या उत्थापनासाठी वेगळे, जसं आत्ता कर्नाटकातल्या सरकारने केलेलं आहे, इकॉनॉमिकली बॅकवर्ड लोकांच्यासाठी आरक्षण हा उपाय नाही. त्यांना आर्थिक मदत देणे, त्यांना शिक्षणासाठी शिष्यवृत्त्या मंजूर करणे, त्यांना शिक्षण आणि बाकीच्यासाठी सोयी उपलब्ध करून देणे, त्यांना कमी व्याजाने किंवा बिनव्याजाने कर्ज उपलब्ध करून देणे, हे सगळे मार्ग उपलब्ध आहेत. त्याचा आरक्षणाशी काहीही संबंध नाही, काडीचाही संबंध नाही. परत एक स्पष्ट लक्षात घ्या, आता हे धर्माधिष्ठित धर्माधिष्ठित आरक्षण मागणं असो किंवा उच्च जातींनी स्वतः आमची परिस्थिती खराब आहे म्हणून आरक्षण मागणं असो, हे सगळे नेहमीच आर्थिकदृष्ट्या आम्ही कसे वाईट परिस्थिती मध्ये आहोत म्हणून आम्हाला आरक्षण पाहिजे असं म्हणतात, ते गैरलागू आहे. आरक्षणाचं मूळ तत्व दोन गोष्टीवरती उभं. एक तर ते वैयक्तिक नाही, तुम्ही त्या समूहाचे जातीचे प्रतिनिधी आहात म्हणून दिले गेले, आणि ते आर्थिक नाही. हे जर नीट लक्षात घेतलं तर आरक्षण मागायचं की नाही त्याच्या म्हणजे वैचारिकदृष्ट्या म्हणतो मी, कोणाला अभिनिवेश करायचा आहे, राजकारण करायचं आहे, याच्यानुसार भांडाभांडी करायची आहे, समाजात तेढ निर्माण करायची, त्यांचे मुद्दे वेगळे, त्यांच्या डोक्याला लागता येत नाही. जेवढे मूक मोर्चे, मराठा मोर्चे त्या काळात निघाले होते, आजही मराठ्यांना आरक्षण नाही. आता मोर्चा निघत नाही कारण की ते राजकीय होतं, कोणालाही कळतं, म्हणजे महाविकास आघाडीच्या काळातली गोष्ट आहे. बाकीच्या याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या ज्या जाती आहेत प्रामुख्यानं, त्या सगळ्या जातींनी आरक्षणासाठी आंदोलनं केली. मूळ मुद्दा शेतीचा होता, शेतमालाच्या भावाचा होता, पण जाणीवपूर्वक त्याला बगल दिल्या गेली. सगळ्या शेतकरी समूहाचं भारतभरमध्ये ज्या ज्या सगळ्या जाती आहेत त्यांचा मूळ मुद्दा हा शेतमालाच्या भावाचा आहे.
शेतमालाचं सगळी बाजारपेठ कोणतीच झालेली आहे, तंत्रज्ञानाचं स्वातंत्र्य शेतीला नाकारलेलं आहे, पण ते बाजूला ठेवायचं आणि आरक्षणाकडे विषय न्यायचा, हे पूर्णपणे कात्रजचा घाट दाखवणं येते. इकडे जायचं होतं आणि चालले दुसरीकडे, असा तो प्रकार आहे. आता मुस्लिमांच्या बाबतीमध्ये जे लांगुलचालन करायचा प्रयत्न केला जात आहे, आरक्षण कुठल्याही पद्धतीमध्ये भारतीय संविधानामध्ये धर्माधिष्ठित आरक्षण नाही. त्याच्यामुळं कोणी किती याच्यावर बुद्धिभ्रम करायचा प्रयत्न केला तरी हे आरक्षण मिळणे शक्य नाही. धर्म आधारित हवे आरक्षण, बोले विलक्षण मुस्लिम हे. घटना विरोधी आहे ही मागणी, बुद्धीला चाळणी लागलेली. मागासपणाचा आधार ना धर्म, सामाजिक कर्म कारण ते. लांगुल चालन अल्पसंख्याकाचे, निवडणुकीचे खेळ सारे. मागासपणाची लागलेली स्पर्धा, तर्क झाला अर्धा शहाण्यांचा. दलित मागास, भटके विमुक्त यांच्यासाठी फक्त आरक्षण. स्वतःला कायम म्हणून मागास, होतो ना विकास कांत म्हणे, होतो ना विकास कांत म्हणे. कायमस्वरूपी स्वतःला मागास समजल्याने, त्यासाठी आंदोलन करत बसल्याने, त्यासाठी आरक्षणासारखी लाचारी भीक मागण्यात बसल्याने आपल्या समाजाचा विकास होऊ शकत नाही. हे ज्यांना ज्यांना कळेल, जितक्या लवकर कळेल तितक्या लवकर त्यांच्या विकासाच्या संधी खुल्या होतील. जोपर्यंत कळणार नाही तोपर्यंत ते स्वतःला आणि स्वतःच्या समाजाला मध्ययुगीन कालखंडात, अंधाऱ्या कालखंडात लोटत आहेत, हे समजून घ्यावं. इथेच थांबूयात. धन्यवाद.